गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जनरल स्टडी सेम 6चा भाग आपण शिकणार आहोत. त्यातील एक महत्त्वाचा घटक किंवा पार्ट म्हणून अणुऊर्जा किंवा ॲटॉमिक एनर्जी हा महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे. अणुऊर्जा जी आहे ते सर्वात जुना ऊर्जेचा सोर्स सुद्धा म्हटलं जाते, सोबतच नवीन ऊर्जेचा सोर्स सुद्धा म्हटलं जाते. आता जुना ऊर्जेचा सोर्स म्हणून त्याला का बरं म्हटलं जातं, याचं कारण असं आहे की ज्यावेळेस पृथ्वी किंवा सूर्याची निर्मिती झाली ते एका ॲटम पासून झाली असं म्हटलं जाते, म्हणून हा सर्वात प्राचीन किंवा जुना सोर्स आहे. परंतु हे सगळं असताना सुद्धा किंवा याच्यापासून ऊर्जा निर्मितीचा जो शोध आहे तो 1920व्या शतकात लागलेला आहे. 1940 मध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा मॅनहॅटन प्रोजेक्ट तयार करण्यात आलेला, त्यावेळेस अणूपासून कृत्रिम पद्धतीने ऊर्जा निर्मिती सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की दुसऱ्या महायुद्धाची काही जे नांदी होती ते अणुऊर्जा निर्मिती संबंधित किंवा ॲटॉमिक विस्फोटशी संबंधित होता. त्याच्यामुळे हे जे काही नांदी आहे ती आज आपल्याकडे एक ऊर्जाचा संपन्न सोर्स म्हणून समोर आलेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं एक याचा आढावा घेऊ की याच्या संबंधित काही कशा पद्धतीने संशोधन झालं आणि हे संशोधन आजपर्यंत येऊन थांबलं की थांबलंच नाही, त्याच्या पुढे सुद्धा ते सुरू राहणार आहे. ठीक आहे. याच्याविषयी जर पहिल्यांदा कोणी शोध लावला असेल तर तो महर्षी कनाद, ॲटम्स. आपण जर भारताविषयी विचार केला तर महर्षी कनादनी काय केलं, पहिल्यांदा ॲटम्सचा प्रकार सांगितला होता की ॲटम्स म्हणजे काय, की ज्याला असा पदार्थाचा असा शेवटचा भाग ज्याला पुन्हा अनेक भागात डिवाइड करता येत नाही, अनेक भागात त्याचं विभाजन करता येत नाही, असा परमाणूचा शोध त्यांनी लावला होता किंवा त्यांनी तशी थिअरी मांडली होती. परंतु ही थिअरी आजच्या ओघामध्ये, आजच्या जे काही मॉडर्न सायन्समध्ये ही थिअरी मागं पडलेली आहे. ठीक आहे. आता परमाणू जो आहे त्या परमाणूचं परत अनेक भागामध्ये विभाजन करता येतं असं संशोधन झालेलं आहे. त्याच्यामुळे ही थिअरी काय झालेली आहे, मागे पडलेली आहे. परंतु ॲटॉमिक एनर्जीच्या बाबतीत जर आपण किंवा ॲटम्स पासून ऊर्जा निर्मिती संबंधित जर काही आपल्याला संशोधन झालं आहे ते संशोधन आपण 19व्या शतकात कसं सुरू झालं ते आपण बघू. ठीक आहे. तर पहिल्यांदा जर याचा जो ॲटम्स किंवा ॲटम्स पासून रेडिएशन किंवा किरणोत्सार तयार होतो हे पहिल्यांदा जर कोणी सांगितलं तर आपल्याला 1896 मध्ये हेनरी बेक्वेरेल या शास्त्रज्ञाने काय सांगितलं होतं आपल्याला की जे काही जड मूलद्रव्य आहे, जड मूलद्रव्यापासून काय होते, किरणोत्सार होतो किंवा रेडिएशन म्हणजे ज्याच्यामध्ये अल्फा बीटा गॅमा हे रेज निघतात असं संशोधन कोणी केलं पहिल्यांदा, हेनरी बेक्वेरेल या फ्रेंच तंत्रज्ञानाने केलं होतं की आज शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा घडून आणलेलं होतं. ठीक आहे. जेव्हा हेनरी बेक्वेरेल आता म्हणून जेव्हा किरणोत्साराचा परिणाम किंवा एकक म्हणून मोजला तर बेक्वेरेल हे परिणाम आहे, एकक आहे. जसं आपल्याकडे वजन मोजायचं असेल, मास मोजायचं असेल तर किलो काटा वापरला जातो, तसंच अणुऊर्जे क्षेत्रामध्ये किरणोत्सार किंवा रेडिएशनचं एकक कशाला म्हणलं जाते, बेक्वेरेल. या शास्त्रज्ञांनी जे काही महत्वपूर्ण काम केलं त्याच्या स्मरणार्थ हे बेक्वेरेल हे एकक दिलेलं आहे किरणोत्सार किंवा रेडिएशनसाठी. ठीक आहे. यानंतर 1905च्या दरम्यानमध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जे आहे एक संशोधन केलं. त्या संशोधना अंतर्गत द्रव्याचे रूपांतर ऊर्जेत करता येते हे सांगितलं. म्हणजे एखाद्या पदार्थाचं किंवा द्रव्याचं कशामध्ये रूपांतर करता येते, ऊर्जेत करता येते असं संशोधन कोणी केलं, अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी केलं. आणि म्हणून जगांचं लक्ष गेलं की आता याच्यापासून ऊर्जा निर्मिती करता येते का, परमाणूपासून किंवा ॲटम पासून ऊर्जा निर्मिती करता येते का, यासाठी संशोधन समोर सुरू झालं. यांचा एक महत्वाचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, E=mc². ऊर्जा नष्ट होत नाही तर ऊर्जेचं रूपांतर एकापासून दुसऱ्या ऊर्जेमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं असा ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे. आपण तो शिकलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्या संबंधित जे काय पहिलं महायुद्ध सुरू झालं, पहिलं महायुद्ध नॉर्मली 1939च्या दरम्यान सुरू झालं असं म्हटलं जाते.
आणि याच काळामध्ये जे काही दोस्त राष्ट्र होते, ठीक आहे, दोस्त राष्ट्रामध्ये कोणतं, इंग्लंड, फ्रान्स, ठीक आहे, त्यानंतर याच्या संबंधित जे काही मित्र देश होते त्यांना दोस्त राष्ट्र असं म्हणतो, ठीक आहे. यांनी काय केलं, 1939च्या दरम्यान एक मॅनहॅटन प्रोजेक्ट मध्ये संशोधन सुरू केलं 1939 मध्ये, ठीक आहे. दुसरं महायुद्ध, पहिलं महायुद्ध नाही, दुसरं महायुद्ध जे आहे ते कधी 1939च्या दरम्यान. तर याच्यामध्ये त्यांनी ऑटो हॉर्न आणि ट्रॉसमॅन या सायंटिस्टनी काय केलं, केंद्रीय विखंडनाचा शोध लावला. केंद्रीय विखंडन म्हणजे काय, एखाद्या जड मूलद्रव्याचं काय विखंडन करणे किंवा त्याने तोडणे, किंवा यालाच फिशन प्रक्रिया असं म्हणतो. फिशन, न्यूक्लिअर फिशन प्रक्रिया याचा शोध कोणी लावला 1939 दरम्यान, ऑटोमॅन आणि ट्रॉसमॅन हे ज्या मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये होते त्या प्रोजेक्टच्या अंतर्गत याचं संशोधन करण्यात आलं, केंद्रीय विखंडनाचं. आणि हा केंद्रीय मॅनहॅटन प्रोजेक्ट जो होता तो याच दरम्यान सुरू झाला होता. त्याच्यामध्ये प्रमुख जे राष्ट्र होते त्याच्यामध्ये अमेरिका, कॅनडा, इंग्लंड हे महत्वाचे देश होते, ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिका शेवट उतरली, ठीक आहे, शेवट उतरली आणि काय केलं त्यांनी, काही विस्फोट केले आणि जपान सारखा, जर्मनी सारखे देश काय झाले, शांत होऊन गेले. जर्मनी पहिलेच काय झाला होता, शांत झाला होता, किंवा तो त्यांनी हार मानली होती. पण जपान हा जो आहे शेवटपर्यंत हार मानायला तयार नव्हता, म्हणून त्यांनी काय केला, 2 विस्फोट केले होते. पण त्याच्यापूर्वी ॲटॉमिक ऊर्जेपासून किंवा पहिला जो काही अणुविस्फोट करण्यात आलेला होता त्याच्यापूर्वी 1942च्या दरम्यान जगामध्ये पहिल्यांदा अणुभट्टी तयार करण्यात आली होती. आता ही अणुभट्टी कुठे तयार करण्यात आली होती, शिकागो हे शहर आहे अमेरिकेत, या शहरामध्ये अणुभट्टी तयार करण्यात आली होती. त्याचा जो अणुभट्टी तयार करणारा जे महत्वपूर्ण सायंटिस्ट होते त्याच्यामध्ये एनरिको फर्मी यांच्या अध्यक्षतेखाली, ठीक आहे, एनरिको फर्मी यांच्या अध्यक्षतेखाली जगातली पहिली अणुभट्टी 1942ला शिकागो इथं तयार करण्यात आली होती अमेरिकेमध्ये. आणि त्याच्यानंतर जो मॅनहॅटन प्रोजेक्ट होता याच्या अंतर्गत पहिली अणुचाचणी करण्यात आली होती. ती होती 1945ला पहिली अणुचाचणी ट्रिनिटी नावाचं एक ठिकाण आहे, तिथे त्याचे अध्यक्ष होते जे रॉबर्ट ओपनहायमर याच्या अध्यक्षतेखाली जगातील पहिली अणुचाचणी करण्यात आली होती. कुठं, ट्रिनिटी इथं. ट्रिनिटी एक ठिकाण आहे, ठीक आहे, अमेरिकेमध्ये ठिकाण आहे. त्या ठिकाणावर काय केली होती, पहिल्यांदा अणुचाचणी केली होती. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, जगातील पहिली अणुचाचणी कधी करण्यात आली होती, तर ते ट्रिनिटी इथं करण्यात आली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली, जे रॉबर्ट ओपनहायमर यांच्या अध्यक्षतेखाली 1945 मध्ये जगातील पहिली अणुचाचणी करण्यात आली होती, ठीक आहे. याच्यानंतर याच्यानंतर काय झालं होतं की 1945 दरम्यान 2 अणुविस्फोट करण्यात आले होते जगामध्ये, ठीक आहे. पहिला अणुविस्फोट कोणी केला होता, कुठे केला होता, हिरोशिमा इथं, ठीक आहे. 6 ऑगस्ट 1945ला कुठे करण्यात आला होता, हिरोशिमा इथं, ठीक आहे. जवळपास 70,000 लोक यावेळेस मरण पावले होते, ठीक आहे. आणि या बॉम्बचं नाव होतं लिटल बॉय नाव, या बॉम्बचं नाव काय होतं, लिटल बॉय नाव होतं. त्यांनी कुठं टाकला होता पहिला बॉम्ब, हिरोशिमा इथं 6 ऑगस्ट 1945ला. त्यानंतर जपानमधल्या दुसऱ्या एका शहरावर टाकला होता, तिथून 3 दिवसांनी, ठीक आहे, नागासाकी इथे टाकलं होतं 9 ऑगस्ट 1945ला. त्याचं नाव होतं फॅन्टमॅन, ठीक आहे. काय होतं, फॅन्टमॅन होतं या दुसऱ्या बॉम्बचं नाव. अशा पद्धतीने अमेरिकेने काय केलं, 2 अणु चाचण्या केल्या, अणु बॉम्ब विस्फोट केले आणि जपान सारख्या देशाला शरण आणण्यास भाग पडलं. आणि अशाच पद्धतीने दुसरं महायुद्ध काय झालं, संपलं. परंतु अणु ऊर्जेविषयी अजून काही पुढं भविष्य होतं. त्या भविष्याचा वेध घेत असताना अनेक संशोधन झाले. वेगवेगळ्या संशोधनाच्या माध्यमातून काय केलं, नंतर वेगवेगळे क्रांती करण्यात आली आणि अणु ऊर्जेचा जो काही वापर आहे तो इथून सुरू झाला होता, ठीक आहे. आता हे सगळं होत असताना इथला एक परत म्हणजे जे काही शीतयुद्ध सुरू होतं, त्या शीतयुद्धाच्या दरम्यान अमेरिका आणि रशिया हे 2 ध्रुव तयार झाले होते. तर रशियाने सुद्धा मग काय केलं, तशी अमेरिकेने 1945ला पहिली चाचणी केली, ठीक आहे. तशीच रशियाने सुद्धा काय केली, एक अणुचाचणी केली 1949ला. 1949ला रशियाने पहिली अणुचाचणी केलं.
जी रशियामध्ये करण्यात आली होती. अशा पद्धतीने जगात 2 महासत्ता उभ्या झाल्या, त्यांच्याकडे काय झालं होतं, ॲटॉमिक ऊर्जेचा वापर करण्याची क्षमता होती. ठीक आहे. अशा पद्धतीनं मग सामोऱ्याचा वेध घेत असताना याच्या ऊर्जा निर्मिती संबंधित काही घडामोडी घडल्या. तर तसं अणुऊर्जा निर्मिती संबंधित सर्वात पहिल्यांदा 1951 ला काय झाला, अणुऊर्जा निर्मिती केली अणुभट्टीमध्ये. कोणी? अमेरिकेने. म्हणजे जगात पहिल्यांदा अणुऊर्जा निर्मिती कोणी केली? अमेरिकेने केली. ठीक आहे. 1951च्या दरम्यान. सोबतच विद्युत निर्मितीसाठी अणुभट्टी, आता हे ऊर्जा निर्मिती केली अमेरिकेने, परंतु विद्युत भट्टी जी तयार केली, अणुभट्टी तयार केली, अशी काही अणुभट्टी असते ना, तर अशी अणुभट्टी पहिल्यांदा तयार कोणी केली? रशियाने केली. ठीक आहे. अणुभट्टी पहिल्यांदा विद्युत निर्मितीसाठी कोणी तयार केली? रशियाने केली. त्यानंतर व्यावसायिक स्तरावर ऊर्जा निर्मितीसाठी, जसं आपल्याला महावितरण कशी ऊर्जा देते व्यावसायिक स्तरावर, तशी ऊर्जा निर्मिती व्यावसायिक स्तरावर पहिल्यांदा ऊर्जा निर्मिती इंग्लंडने केली. कोणी केली? इंग्लंडने केली. पहिल्यांदा अणुऊर्जा निर्मिती कोणी केली? पहिल्यांदा अमेरिकेने केली. त्यानंतर याला अणुभट्टी स्थापन कोणी केली? पहिल्यांदा रशियाने केली. आणि व्यावसायिक स्तरावर अणुऊर्जा निर्मिती कोणी केली? इंग्लंडने केली. ठीक आहे. तर आता बघू आपण अणुऊर्जा निर्मिती कशी होते. तर नेमकं अणुऊर्जा निर्मितीसाठी कोणते कोणते गोष्टी पाहिजे, त्या सगळ्या प्रोसेस कशी आहे ते आपण आता याच्यानंतर शिकणार आहोत. ठीक आहे. तर अणुऊर्जा निर्मिती जी आहे त्याचा एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला काय म्हणतात? केंद्रकीय विखंडन प्रक्रिया. काय केलं जाते? काय म्हणतात त्याला? केंद्रकीय विखंडन प्रक्रिया किंवा न्यूक्लिअर फिशन प्रोसेस. आता विखंडन म्हणजे कशाचं होते बघा. ठीक आहे. विखंडन कशाचं होते? जड मूलद्रव्याचं विखंडन होऊन हलके मूलद्रव्य तयार होणे, अशी जी प्रोसेस असते त्याला काय म्हणतात? केंद्रीय विखंडन प्रक्रिया. काय असते? जड मूलद्रव्यापासून हलके मूलद्रव्य तयार होणे. तर ठीक आहे. असं एक फॉर्म्युला आहे ऊर्जा निर्मितीचा. म्हणजे केंद्रीय विखंडन प्रक्रियेमध्ये काय प्रोसेस होते ते आपण बघणार आहोत. काय होतं की निसर्गतः युरेनियम जे आहे, ठीक आहे, निसर्गतः जे काही युरेनियम असते ते पिंच ब्लेड या खनिजापासून याची निर्मिती होते. युरेनियमची निर्मिती कोणत्या खनिजापासून होते? पिंच ब्लेड. याच्यावर अनेकदा प्रश्न विचारलेले आहेत. युरेनियमची निर्मिती कशापासून होते? कोणत्या खनिजापासून होते? पिंच ब्लेड. ठीक आहे. आता हा जो काही युरेनियम निघतो निसर्गतः, त्याच्यामध्ये त्याचे काही आयसोटोप्स आहे. आयसोटोप्स माहिती आहे तुम्हाला? त्याचा ॲटॉमिक नंबर सेम पण ॲटॉमिक मास वेगवेगळं असते. ठीक आहे. त्याला म्हणतो आयसोटोप्स. ठीक आहे. याच्यामध्ये 3 महत्वाचे आयसोटोप्स आहे. युरेनियम 238, युरेनियम 235 आणि युरेनियम 234. ठीक आहे. हे त्याचे काय 3 महत्वाचे आयसोटोप्स आहे. निसर्गतः सर्वात जास्त जे आहे त्यातलं महत्वाचं आयसोटोप्स आहे 238. हे 99.84% असते. जर जिथून काही प्लेन ब्लेड मधून आपण युरेनियम काढलं त्यातलं सर्वात जास्त त्याच्यामध्ये निसर्गतः कोणतं उपलब्ध असते? युरेनियम 238. त्याचं प्रमाण किती आहे? 99.84%. जवळपास इतकं प्रमाण कशाचं असते? युरेनियम 238चं असते. तर हे जे आहे युरेनियम 238 हे याचा रेडिएशन होऊ शकत नाही किंवा याच्यापासून ऊर्जा निर्मिती करता येत नाही. ठीक आहे. कारण की हे स्थिर आहे. स्थिर असलेल्या गोष्टीला आपण काय करतो? त्यातून ऊर्जा निर्मिती करता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर युरेनियम 235 आहे, याचं प्रमाण किती असते? 0.711 711% असतं. 0.711 असते. आणि हे जे आहे हे काय असतात? अस्थायी असते. आणि अस्थायी असल्यामुळे याच्यापासून ऊर्जा निर्मिती करता येते. ठीक आहे. त्यानंतर युरेनियम 234 असते, ज्याचं प्रमाण आहे 0.0053% असते. हे सुद्धा स्थायी असल्यामुळे याच्यापासून ऊर्जा निर्मिती करता येत नाही. तर आपल्याकडे केंद्रीय विखंडन प्रक्रिया किंवा अणुऊर्जा निर्मितीसाठी कोणतं युरेनियमचा कोणता आयसोटोप वापरला जाते? युरेनियम 235. ठीक आहे. परंतु याचं प्रमाण कसं आहे? 711% असल्यामुळे हे इतकं प्रमाण नाही आहे निसर्गतः. मग काय केलं जाते? एक प्रोसेस केलं जाते. जर अणुऊर्जा निर्मिती करायची असेल तर इंधनामध्ये त्याचं प्रमाण जे आहे, याचं प्रमाण, आता याचं प्रमाण इतकं आहे पण याचं प्रमाण किती वाढवावं लागते?
3 ते 4 3 ते 5% पर्यंत त्याचं प्रमाण वाढवलं तरच काय करता येते आपल्याला अणुऊर्जा निर्मिती करता येते. यासाठी एक प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात संवर्धन प्रोसेस. ठीक आहे, अणुसंवर्धन प्रोसेस किंवा एनरिचमेंट प्रोसेस. ठीक आहे, एनरिचमेंट प्रोसेस म्हणते याच्या माध्यमातून हे जे काही प्रमाण आहे किती वाढवते 3 ते 5% पर्यंत प्रमाण वाढवते ज्याच्यामुळे काय होते याच्यापासून ऊर्जा निर्मिती करता येते. तर ठीक आहे, तर आता ही फॉर्म्युला बघू काय होते. तर आपल्याकडे ऊर्जा निर्मितीसाठी कोणतं आयसोटोप्स वापरला जाते युरेनियम 235. ठीक आहे, कारण त्याचं संवर्धन केलं आहे एनरिचमेंट केलेलं आहे 3 ते 5% पर्यंत. मग काय होतं की हा जो काही एक ॲटम असतो युरेनियमचा जसा ॲटॉमिक नंबर किती आहे 92 आहे. ठीक आहे, आणि याचा ॲटॉमिक मास किती आहे 235. याच्यावर एक न्यूट्रॉनचा मारा केला जातो. आता न्यूट्रॉन तुम्हाला माहित आहे न्यूट्रॉन कसं असते उदासीन असते. उदासीन न्यूट्रल असते ना. एक इलेक्ट्रॉन एक जर अणू असेल त्या अणूमध्ये काय असते त्याच्या केंद्रकामध्ये एक प्रोटॉन न्यूट्रॉन आणि त्याच्या भोवताल काय असते इलेक्ट्रॉन. आणि न्यूट्रॉन काय असते न्यूट्रल असते म्हणून त्याला आपण न्यूट्रॉन म्हणतो. या न्यूट्रॉनचा मारा कशावर केला जाते युरेनियम 235 वर केला जातो. आणि हे झाल्यानंतर याच्यातून हलकी मूलद्रव्य तयार होतात. तर याच्यात बेरियम 141 त्यानंतर क्रिप्टॉन ज्याचा ॲटॉमिक मास 92 असते. ठीक आहे, आणि त्याच्यातून 3 न्यूट्रॉन्स पुन्हा वेगळे निघतात आणि 3 न्यूट्रॉन्स निघून ऊर्जा मुक्त होते. ऊर्जा मुक्त होते. तर ऊर्जा किती मुक्त होते एक जर युरेनियमचा अणू असेल एक जर काय असेल युरेनियमचा अणू असेल त्याच्यापासून 2 × 10⁶ मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा मुक्त होते. ठीक आहे, किती 2 × 10⁶ मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा काय होते मुक्त होते. याला जर आपल्या भाषेत समजायचं असेल तर आपल्याकडे जसं कोळशापासून ऊर्जा निर्मिती केली जाते माहिती ना तुम्हाला. ठीक आहे, तर जर 30 लाख टन कोळसा जर जाळला आपण 30 लाख टन जेवढा कोळसा जाळला असेल त्याच्यापासून निघणारी जेवढी ऊर्जा असेल. ठीक आहे, 30 लाख टन कोळसा जाळल्यानंतर जेवढी ऊर्जा तयार होते तेवढी ऊर्जा युरेनियम पासून जर करायची असेल तर 1 किलो युरेनियम पासून तेवढीच ऊर्जा निर्मिती होते. ठीक आहे, 1 किलो युरेनियम आणि इकडं 30 लाख टन कोळसा यांच्यापासून सारखीच ऊर्जा निर्मिती होते. ठीक आहे, समजलं तुम्हाला आता. म्हणून हे जे आहे काय करते पर्यावरण पूरक आहे थोडे. ठीक आहे, याच्यापासून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत नाही तर ते कमी होते. म्हणून अणुऊर्जा निर्मितीसाठी आता अनेक देश सामोर सरसावलेले आहेत. ठीक आहे, आता जवळपास जगामध्ये 450 पेक्षा जास्त अणुभट्ट्या कार्यरत आहेत. किती आहे 450 पेक्षा. आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त अणुभट्ट्या कुठं असेल तर अमेरिकेत आहे. 100 पेक्षा जास्त अणुभट्ट्या अमेरिकेत सध्या कार्यरत आहेत. कार्यरत आहे म्हणजे त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती केली जात आहे. त्यानंतर 2 नंबरवर कोण आहेत इंग्लंड आहे. ठीक आहे, तर असे काही देश आहेत जे ऊर्जा निर्मितीसाठी आता याच्यावर डिपेंडंट आहे. आता ही प्रोसेस कशी चालते डायग्रामॅटिकली जर बघितली तर एक युरेनियमचा अणू त्याच्यावर एक न्यूट्रॉनचा मारा केला जातो. ठीक आहे, ही रिएक्शन कशी चेन रिएक्शन चालत असते. त्याच्यामध्ये एक न्यूट्रॉनचा मारा कशावर केला जातो एका युरेनियमवर केला जातो एका युरेनियमच्या अणूवर केला जातो. आता जेव्हा इथं मारा केल्यानंतर 3 न्यूट्रॉन बाहेर निघतात. आपण बघितलं तर इथून 3 न्यूट्रॉन बाहेर निघतात. मग हे 3 न्यूट्रॉन परत कशावर मारा करतात युरेनियमच्या एका अणूवर मारा करतात. तिथून परत एकातून 3 दुसऱ्यातून 3 तिसऱ्यातून 3. ठीक आहे, म्हणजे 9 झाले. नंतर हे 3 काय करतात परत एकेकावर मारा करत असतात. आता याचे 3 याचे 3 याचे 3 याचे किती झाले 9 याचे 9 याचे 9 म्हणजे किती झाले 9 तिरी 27. ठीक आहे, परत सामोर रिएक्शन केली तर 27 तिरी 81. ठीक आहे, 27 तिरी 81 अशी रिएक्शन सामोर काय होते सुरू राहते वाढत राहते. याला म्हणतात शृंखलाभिक्रिया किंवा चेन रिएक्शन असं म्हटल्या जाते. ठीक आहे, चेन रिएक्शन समजलं. ओके, आता इंधन म्हणून काय वापरला जाते त्याच्यामध्ये युरेनियम वापरला जाते. ठीक आहे, युरेनियम. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही
ॲटम्स वापरले जाते त्याच्यामध्ये नॉर्मली काय होतात, जड मूलद्रव्य जे असतात, ठीक आहे, जड मूलद्रव्य जे असतात त्यांचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. जगात सध्या 3 एलिमेंट्स पासून ऊर्जा निर्मिती केली जाते. एक थोरियम ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 90 आहे. त्यानंतर दुसरा युरेनियम ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 92 आहे. तिसरा प्लुटोनियम, ठीक आहे, प्लुटोनियम ज्याचा ॲटॉमिक नंबर 94 आहे. अशा 3 महत्वाच्या एलिमेंट पासून सध्या जगामध्ये काय केले जाते, ऊर्जा निर्मिती केली जाते, अणुऊर्जा निर्मिती केली जाते. ठीक आहे. याच्यामध्ये आता याची अणुभट्टी कशी असते बघा. आता अणुभट्टीमध्ये कार्य कसं चालतं ते आपण विचार करू. अणुभट्टीमध्ये काय झालं, जे काही फ्युएल एलिमेंट्स असतात. आता अशी एक त्याचं प्रोटोटाईप आहे. प्रोटोटाईप म्हणजे एक त्याची डायग्राम आहे, 2D डायग्राम आहे. त्याच्यामध्ये केलं जाते की इथं फ्युएल रॉड्स टाकले जाते. फ्युएल रॉड्स म्हणजे जे काय आपण इंधन म्हणून घेतो ना, ते फ्युएल एलिमेंट्स घेतो याच्यावर. आणि इथं घेतल्यानंतर याच्यावर काय जाते, इथून एक न्यूट्रॉन्सचा मारा केला जातो. यांच्यावर न्यूट्रॉन्सचा मारा केला जातो. मारा केल्यानंतर याच्यातून ऊर्जा आता निघणं सुरू होते. ऊर्जा निघत सुरू असताना याच्यामध्ये काय केलं जाते की इथे जे काही न्यूट्रॉन्स असतात, आता हे कंट्रोल रॉड्स आहे. याच्यात कंट्रोल रॉड्स म्हणून काय केलं जाते, कॅडमियम, बोराम आणि बोरिलियम यांच्या कांड्या वापरल्या जातात. कंट्रोल कशासाठी कंट्रोल्स करावं लागते, कारण की ही जर शृंखला कंटिन्युअसली सुरू राहिली तर काय होईल, विस्फोट होऊ शकतो ना. ठीक आहे ना. ही जर कंटिन्यू जर सुरू असेल तर जसं ॲटॉमिक बॉम्ब मध्ये ही प्रोसेस चालते कंटिन्युअसली, म्हणून काय तिथं विस्फोट केला जातो. आता ॲटॉमिक बॉम्ब मध्ये जे आहे हे युरेनियम 235 वापरला जाते. याचं प्रमाण जे आहे ते 80 ते 90% वाढवलं जाते. याचं एनरिचमेंट किती पर्सेंट पण केलं जाते, 80 ते 90% केलं जाते. आणि म्हणून त्याचा विस्फोट महाभयंकर होतो. ठीक आहे. परंतु आपल्या ऊर्जा निर्मितीसाठी किती पर्सेंट एनरिचमेंट केलं जाते, 3 to 5%. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे फ्युएल एलिमेंट्स असतात. याच्यावर जेव्हा न्यूट्रॉन्सचा मारा केला जातात तर ह्या न्यूट्रॉन्सना कंट्रोल करण्यासाठी, त्यांना शोषून घेण्यासाठी, जास्तीचे न्यूट्रॉन्स काय करतात, शोषून घेण्यासाठी कशाचा वापर केला जातो, कॅडमियम, बोराम आणि बोरिलियम, ठीक आहे, बेरिलियमच्या कांड्यांचा वापर केला जातो. आणि हेच आहे कंट्रोल रॉड्स. ठीक आहे. मग याच्यापासून आता जे काही शोषून घेतलं, आता न्यूट्रॉन्सचा जो आहे वेग कमी करा. आता जी काही स्पीड आहे त्याचा वेग मारा करण्याचा, ती स्पीड कंट्रोल करण्यासाठी कशाचा वापर केला जाते, D2O किंवा ग्राफाइट. हा D2O म्हणजे काय आहे, ड्युरेटियम. ठीक आहे. जसं हायड्रोजनचे 3 समस्थानिक आहे की आयसोटोप्स आहे. ठीक आहे. हायड्रोजन 1, हायड्रोजन 2 आणि हायड्रोजन 3. त्याच्यामध्ये D2O हा एक जड पाणी म्हणून वापर केला जाते, ज्याला काय म्हणतात, संचालक किंवा मंदक. ठीक आहे. यालाच मॉडरेटर असं म्हटलं जाते. याचा वापर